तर डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील याला ठाणे क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे। काल त्याच्याकडे 3 देशी बनावटीच्या पिस्तूल, 1 सिल्वर, 1 6 रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 2 एअरगन, 405 जिवंत काडतुस, जिवंत 167 छर्रे, 2 तलवारी, 3 लोखंडी कोयते, 1 सुरा, 2 चाकू आणि लोखंडी रॉड्स आढळलेले आहेत। ही शस्त्र लपवण्यासाठी त्याने घरातील चपलांच्या स्टँडमध्ये एक गुप्त कप्पा तयार केला होता। पोलिसांनी त्याच्याकडनं शस्त्रसाठ्यासह 3,20,000 रुपये रोख जप्त केलेले आहेत। सुरेंद्र पाटीलवर 12हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। एका मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणानंतर हा रील स्टार चर्चेत आला होता। गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझीन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छर्रे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे। तर आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला होता सुरेंद्र पाटीलच्या घरात। सुरेंद्र पाटील हा रील स्टार आहे आणि ठाणे पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा त्याने घरातल्या शू रॅकमध्ये एक विशेष कप्पा बनवून तिथे लपवून ठेवलेला होता।